मला असं वाटतं हे खूप दुर्दैवी गोष्ट झालेली आहे। महाराष्ट्रावर हा दुसऱ्या कुठल्या राज्याला प्रोजेक्ट मिळत असेल तर त्याला आपला अर्थातच विरोध नाही, पण जर ठरलं होतं महाराष्ट्रात यायचं आणि महाराष्ट्राने जर MOU साईन केला असेल तर असं काय घडलं की हा प्रोजेक्ट ओव्हरनाईट हा दुसऱ्या राज्यात गेला। मला असं वाटतं की जवळपास महाराष्ट्राचं प्रचंड इकॉनॉमिक नुकसान झालेलं आहे। तुम्हाला आठवत असेल की $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही ह्या देशातलं पहिलं राज्य होणार होतं जे महाराष्ट्र होतं आणि आता ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जी अडचण आली आहे त्यांनी लाखो नोकऱ्या डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ह्याच्यामध्ये प्रचंड महाराष्ट्राचं नुकसान आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे। माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की हा राजकीय विषय आहे, करू नका। सगळे एक्सपर्ट्स आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांना इन्क्लूड करा आणि महाराष्ट्राच्या वतीने आपण सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या मुलांच्या नोकरीचा रोजगाराचा प्रश्न त्याच्यापासून त्यांना कृपा करून वंचित ठेवू नका। माझं कदाचित माझं चुकतही असेल, पण कदाचित आजचे तत्कालीन मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीच्या सरकारचे अविभाज्य भाग होते, त्याच्यामुळे आय एम स्लाइटली कन्फ्युज्ड। काल त्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा पण केलेली आहे की हा प्रोजेक्ट जो आहे तो पुन्हा महाराष्ट्रात मिळावा म्हणून विनंती केली की बाबा हा महाराष्ट्रातच देण्यात यावा। पण मग काय वाटतं याबद्दल की प्रोजेक्ट जाईपर्यंत हे झालं नाही, गेल्यानंतर ते चर्चा करतात पंतप्रधान? आज बाळासाहेब थोरातांचं स्टेटमेंट बी वर्तमानपत्रात वाचलं की महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत आणि अतिशय संवेदनशील असणारा उत्साही युवक या सगळ्यांना या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या घरी जाऊन घोळवत ठेवलं आणि जो महत्त्वाचा विषय होता त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। हे अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्याच्यात महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्यांचे जे हॉस्पिटॅलिटीचे आणि जे दौरे आहेत ते बंद करून महाराष्ट्राच्या रोजगाराचा प्रश्न हा सोडवला पाहिजे। म्हणजे हा प्रोजेक्ट गेलेला आहे राज्याला, यामुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं ज्या पद्धतीने एवढा मोठा प्रोजेक्ट आज गेला? पाच सहा अतिशय महत्त्वाचे आणि गंभीर विषय। तर 1 लाखपेक्षा जास्त नोकऱ्यापासून आता युवक युवती हे वंचित राहतील, पहिला मुद्दा। दुसरा, एखादी एवढी मोठी जेव्हा इन्व्हेस्टमेंट येते त्याला सपोर्टिंग खूप बिझनेसेस असतात, ज्याला आपण इंग्रजीत ॲलाइड बिझनेसेस म्हणतो। ॲलाइड बिझनेसेसमध्ये हे होईल आणि महाराष्ट्राचं नाव खराब होईल ह्याचा तुम्ही विचार करा। आता तिथली जेव्हा एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट येते तिथे लँड प्राइसेस वर जातात, म्हणजे तिथली पूर्ण इकॉनॉमी बदलून जाते। त्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचं महत्त्व हे डिरेल करण्याचं पाप हे आता आहे ते सरकार करते। काही जर आपण पाहायला गेलं तर गुजरात सरकार हे याचं उत्तर मी तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारू इच्छिते की तुमचं लक्ष कुठे होतं? त्यांनी जर लोकांच्या हाऊस व्हिजिट्स बंद केल्या आणि महाराष्ट्र सरकारचं थोडंसं काम बघितलं। कालच एका वर्तमानपत्रका चॅनलवर मी पाहिलं की पालकमंत्री नसल्यामुळे जे डिफेंडिंग झाले होते अनेक राज्य, साताऱ्याचं उदाहरण मी पाहिलं आणि माझ्या वाचनातही आलं की एका चॅनलने असं दाखवलं की पालकमंत्री नसल्यामुळे किती कामं, तर त्याचा 5च त्यांनी जिल्हे दाखवले, त्याच्यात हजारो कोटीचं नुकसान महाराष्ट्राच्या जनतेचं झालं। त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यातली 800 कोटीची असे कामं, साताऱ्याचे तसंच होतं, नंदुरबारचं तसं। त्याच्यामुळे मंत्री नसल्यामुळे हा प्रश्न आहे। अनेक मंत्री असे आहेत, हे तुमच्याच चॅनल आणि वर्तमानपत्रातून मला कळतं की त्यांनी अजून डिपार्टमेंटचा चार्जच घेतला नाही आहे। म्हणजे ते मंत्री एवढं सरकार ओरबाडून सरकार केलं, सरकार स्थापनेसाठी 1-1.5 महिना गेला, 2.5 महिना झालं सरकार पडून आधीचं। आज सगळी विकास कामं ठप्प आहेत, फाईली हालत नाही आहेत, कोणीही जबाबदारी घेत नाही आणि हे सातत्याने बॅनरबाजी, हुल्लडबाजी आणि सगळे नुसते हाऊस व्हिजिट्स याच्यातच हे सरकार व्यस्त आहे। हे अतिशय महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे आणि माझी विनंती राहील हा राजकीय विषय नाही, हा विषय महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी हा अतिशय सिरियसली घ्यायला पाहिजे।
कारण का ह्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे, आपलं राज्य मागे पडणार आहे आणि ह्या सगळ्या नवीन ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये असं जर राज्य मागे राहिलं तर पुढे या राज्याच्या खूप सोशल सेक्टर्सला प्रचंड अडचणी येतील. मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्याच्यात खूप चॅलेंजेस आपल्याला पुढे येतील. हे जे शिंदे गटातले जे आमदार आहेत आता की या सगळ्या परिस्थिती म्हणजे एकीकडे आर्थिक फटका मला बसतोय. कुठल्या राज्यात गेलं, कुठल्याही राज्यात डेव्हलपमेंट होत असेल तर मी त्याचं स्वागतच करेन. मला असं कधीच नकोय, पण हा आपला हक्काचा तोंडात आलेला घास काढलेला आहे म्हणून मला ऑब्जेक्शन आहे. माझं म्हणणं आहे हा देशात सगळीकडे समान विकास हवा, दॅट इट इज अ व्हेरी गुड थिंग इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन. पण आपलं जेव्हा ठरलं होतं, MOU साईन झाला होता, मग असं काय घडलं 24 तासात की हा दुसऱ्या राज्यात हा प्रोजेक्ट गेलेला आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि माझी सगळ्या माध्यमांनाही विनंती आहे का हा आपण सगळा प्रोजेक्ट हा सिरियसली आणि अतिशय गांभीर्याने, हा काय तुतू मेमेवाला विषय नाही आहे, हा अतिशय गांभीर्याने सगळ्या पक्षांना एकत्र कॉन्फिडन्समध्ये घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक अर्जंट मीटिंग लावली पाहिजे आणि याच्यातून चर्चेतून महाराष्ट्राचं हित जर जपायचं असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. शिंदे गटातले जे केंद्राचे जे यंत्रणा आहेत त्याचा वापर होतो इथं काही वापर झाला असं वाटतं का? आता ह्याचं उत्तर हे तुम्हाला सरकारच देऊ शकतं किंवा ज्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे तेच बिचारे देऊ शकतात, पण ते कसं करतील? आजकाल सगळे घाबरतात तो काय बोलायला. रस्त्यावरची लढाई आता विरोधी पक्षाने लढणार आहे का? बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, प्राध्यापक भरती होत नाही, ताई पत्रकार एक मिनिट आता रस्त्यावरची लढाई जी आहे, शिंदे गटाचे आमदार जे आहेत म्हणजे हा सगळा प्रश्न आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार जे आहेत ते शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवगर्जना यात्रा काढण्याचं नियोजन करतात. काय वाटतं म्हणजे? माझी एवढीच माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी सगळ्या मंडळांमध्ये जावं, सगळं साजरं करावं, जरूर करावं. म्हणून मी सातत्याने म्हणते महाराष्ट्राला एक सिरियस, फोकस्ड, ड्रिव्हन मुख्यमंत्र्याची गरज आहे. वेळ पडली तर ह्या सरकारने 2 मुख्यमंत्री घ्यावे, एकाने जरूर यात्रेवर जावं आणि एकाने राज्य चालवावं, म्हणजे आत्ता जे नुकसान झालेलं आहे राज्याचं ते परत होता कामा नये. कारण का हे महाराष्ट्राला परवडणारं नाही आहे. सगळं सर्वसामान्य मायबाप जनतेची मुलं स्वतःचं पोटचे 2 घास कमी करून मुलांना लोक शिकवतात. लाखो नोकऱ्या ह्याच्यामध्ये या फॉक्सकॉनमध्ये मिळणार होते. असं काय घडलं की ते आपल्या हातचा घास हा काढून घेण्यात आलेला आहे. एक प्रोजेक्ट जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर चालले आहेत. पंतप्रधान समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. तो मार्ग अजून पूर्ण नाहीये. बराच वेळ रस्ते जे आहेत समृद्धी महामार्गावरती अपघाताचं प्रमाण पण म्हणजे काम पूर्ण नसताना पूल पडतायत आणि त्याचं उद्घाटन करण्याची घाई कसं? हे आधीही झालेलं आहे. पुण्याची मेट्रो पण इनकम्प्लीट उघडली, त्याचं ओपनिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे मला काय नवीन वाटत नाही. पण एक प्रोजेक्ट बाहेर घेऊन चाललेत ना. नाही, प्रोजेक्ट हे महाराष्ट्राचं महत्त्व करण्याचं पाप हे चाललेलं आहे. दुसरं काय? मुंबईचं महत्त्व कमी करायचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं. या देशामध्ये हा जे केंद्र सरकार आहे हा कट हा महाराष्ट्राच्या विरोधात हे करतायत. याचं उत्तर मी नाही देऊ शकत. हे तर प्रश्न तुम्हाला त्यांना विचारावा लागेल. हे सरकार गुजरात धार्जी नाही आता दिसतंय हे सगळे. हे सरकार असं नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे छत्रपतींचं नाव घेऊन सत्तेवर आले, पण छत्रपती कधी महाराष्ट्रात आणि छत्रपती हे कधी दिल्लीसमोर झुकले नाहीत. आत्ता सातत्याने जे सरकार आहे ते दिल्ली म्हणेल तसंच करत राहतं. आणि दुर्दैवीची गोष्ट अशी आहे की जी शिवसेना जी नेहमी त्यांच्याकडे भारतीय जनता पक्ष यायचं, आता तोच भारतीय जनता पक्ष हे नवीन जो पक्ष आहे, जो काय ग्रुप म्हणता, शिंदे गट तुम्ही म्हणता त्याला, त्या शिंदे गटाचा सगळा निर्णय हे सगळे दिल्लीतून होतात. हे काहीतरी नवीन कल्चर महाराष्ट्रात येते. दुर्दैवी आहे आणि हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि हे आपल्या इकॉनॉमीसाठी हानिकारक आहे. जर आपण पाहिलं अर्थातच महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्त्व करायचा कट हा महाराष्ट्राच्या विरोधात दिल्लीतून होतोय. आणि अर्थातच हे सातत्याने सगळेच म्हणतात की महाराष्ट्र आणि मुंबईचं महत्त्व करायचं पाप हे आज केंद्र सरकार करतंय. हा माझा केंद्र सरकारवर आरोप आहे. राहुल गांधी दौरा करतायत आणि 8 आमदार जे आहेत गोव्यामध्ये त्यांचे भाजप मोगलेचे भाजपच्या संपर्कात एका साईडला दौरा पद्धतीने पुढे हे दुर्दैव आहे की
50 खोकेंचं हे जे राजकारण जे महाराष्ट्रात सुरू झालं ते आज त्याचं लोण सगळीकडे देशात पसरवतोय. हे आपल्या संविधानाच्या विरोधात आहे आणि जे काही होत आहे हे याचे लॉंग टर्म इफेक्ट्स हे तुम्हाला आज वाटणार नाही, पण कुठलंही सरकार जे दडपशाहीचं असेल त्या माध्यमातून हे सगळं जे या देशात आज चाललेलं आहे, ज्या पद्धतीने यंत्रणा असतील, पैशाचा वापर असेल, गैरवापर असेल होतोय, हा आपल्या संविधानाच्या विरोधात आहे आणि देश हा दडपशाहीच्या आणि हुकुमशाहीच्या दिशेने जाताना आपल्याला सगळ्यांना जे नवीन मुख्यमंत्री आहेत त्यांना काल त्याच्यावर एक मोठी टीका होती की काय असं काय झालं होतं. टीका कोण करते? बरेच सांगतात इथं काल तुम्ही नव्हता प्रेसला? देहूमध्ये अजित पवारांना भाषण करू दिलं नाही तेव्हा सर्वांनी म्हणत होते की भाषण करू दिलं नाही, भाषण करू दिलं तुम्ही अजित पवारांचा कालच्या ह्याला नव्हता प्रेस कॉन्फरन्सला? तुम्ही प्रेस नाही पाहिली कालची? नाही. पण दिलं होता नेमकं काय झालं त्या ठिकाणी काय काल दादा बोलला याच्यावर, तुम्हाला तो स्टॅम्प पेपर देते. या राज्यामध्ये खूप गंभीर्याचे प्रश्न आहेत. माझी तुम्हालाही विनम्र विनंती राहील, लेट्स गेट सिरियस. जे नवीन मुख्यमंत्री आहेत त्यांना काल भगवी शाल परत बाळासाहेब वापरायची तशी रुद्राक्षांची माळ जी आहे ती भेट दिली. बाळासाहेबांसारखं एक व्यक्तिमत्व तयार करून लोकांसमोर जाण्याचा हा प्रयत्न वाटतो का आणि त्यांनी काही साध्य होईल का? एकतर बाळासाहेबांसारखं परत कोणी होणे नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळे मला आठवतं मी शाळेत होते ना तेव्हा आम्ही कॉन्सर्ट्स करायचो आणि त्या कॉन्सर्ट्समध्ये ना एक त्याला काय म्हणतात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असायचं आणि त्या फॅन्सी ड्रेसमध्ये कधी आम्ही टीचर व्हायचो, कधी डॉक्टर व्हायचं, जे जे मनात आपल्या इच्छा असेल ना तसे कपडे घालून. म्हणजे मी खूप वेळा डॉक्टर व्हायची कारण का मला डॉक्टर व्हायची इच्छा होती. त्याच्यामुळे फॅन्सी ड्रेस इज अ गुड थिंग, इट्स अ गुड हॉबी. दसरा मेळाव्यावरून पण एक वाद सुरू आहे नेमका, अजून महापालिका परवानगी देत नाहीये. मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब त्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत आणि राजकारण हे या विषयांसाठी नाही हो. आणि जेव्हा कोणी या राज्याचे मुख्यमंत्री होतात त्या पदाचा एक वेगळा मान असतो आणि त्या पदावर बसणाऱ्या माणसांनी नेहमी सर्वसमावेशकच असावं अशी पद्धत ही नेहमी महाराष्ट्राने राहिलेली आहे. त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेब ह्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत. त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर वेगळं काही बोलणं मला काही फारसं गरजेचं वाटत नाही. नवनीत राणा नवजयाच्या नावाखाली काही करतात, नंतर ते सगळं एक्सपोज होतं, हे चाललंय काय? पोलिसच विरोधात बसले आंदोलनाला. मला ह्या विषयाची फारशी काही माहिती नाही. माझ्या आजच्या कालच्या तर वाचनात काही आलेली नाही. मी फॉक्सकॉन आणि ह्याच्यात थोडीशी गंभीर आणि माझ्या स्वतःच्या ज्या म्हणजे लोकसभा मतदारसंघात प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे गेले 2-3 दिवस मी त्या कामातच व्यस्त आहे. प्रभादेवीमध्ये जो प्रकार आता बोलत होतो अनेक पदं रिक्त आहेत, प्राचार्याची भरली जात नाही, वर्षानुवर्षे रिक्त आहे, ती पदं कधी भरली जाणार? मला असं वाटतं अकॅडमिक्स हा एक खूप गंभीर विषय आहे आणि त्याच्यामुळे सरकार कुणाचंही असलं तरी आपण कुठल्याही राजकारण हे शिक्षणापासून दूर असावं आणि ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याची अंमलबजावणी करत असताना अनेक वेळा चर्चासत्रही झालेली आहेत आणि पहिला गोष्ट रेकमेंडेशन आलेलं आहे की सगळ्या जागा रिक्त जागा ह्या तातडीने भरल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी जे काही फंडिंग लागेल हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला फार गांभीर्याने कुणाचंही सरकार असलं तरी त्या घेतल्या गेल्या. प्रशासकाची मुदत आज संपली, बऱ्याच महानगरपालिकांमध्ये निवडणुका औरंगाबाद असेल. मला असं वाटतं जे म्हणजे माझ्याच वाचनात आलेले जे सर्वेज आहेत त्या सर्वेमध्ये जे आत्ता ओरबाडून सत्तेमध्ये आलेले आहेत त्यांच्याबद्दल फारसं काही मत त्या सर्वेजमध्ये चांगलं वाटत नाही असं सर्वे सांगतायत आणि वर्तमानपत्रातलं मला काही वाचलं फारसं माहिती नाही. त्याच्यामुळे कदाचित काही म्हणजे हे जे डिलेज होत आहेत हे असू शकतात, हे असं नाकारता येत नाही आणि हे सर्वेच तर वर्तमानपत्र आणि चॅनलवरनं आम्हाला कुठून कळतं नाही. प्रशासकाचा हा विषय नाही, सर्वसामान्य लोकप्रतिनिधी हा कशासाठी असतो? लोकांच्या सुखदुःखासाठी. त्याच्यामुळे एखाद्या प्रशासकाकडे कसं सामान्य माणूस जाणार? एखादा जेव्हा आपला नगरसेवक असतो, आमदार असतो, खासदार असतो त्याच्याकडे आपण हक्काने जाऊ शकतो. त्याच्यामुळे असं प्रशासनात आता कलेक्टर असतील, कमिशनर असतील ह्यांना सर्वसामान्य मायबाप जनता कशी भेटणार? त्याच्यामुळे आज सर्वसामान्य माणूस ह्यांच्या स्वतःच्या सत्तेच्या प्रेमापोटी हा भरडला जातो. हे आणखीन एक निर्णय म्हणजे गेलं त्यांची सत्ता आल्यापासून फक्त स्वतःला आणि मला असं वाटायचं मंत्रालयात बसण्यासाठी तरी आहे तर ते मंत्रालयात पण बसत नाही. म्हणजे स्वतः सत्कार घेणे, गणेश मंडळांना भेट देणे आणि आमच्यावर टीका करणे
ह्या 3 गोष्टी सोडून ह्या सरकारचं कुठलंही काम मला तरी झालेलं दिसत